तर आज आहे ना प्रगट दिनानिमित्त गजानन महाराजच्या मंदिरावर गेलो पाया पडण्याकरता आणि कोणत्या तरी मिनी ब्लॉगच्या चाहत्याने माझी चप्पल गायब केली. तर मंडळी आज सकाळी उठलो आपल्या मागे एवढी साडेसाती लागली होती काय सांगावं यार. इंटर पाहून तर सगळ्या समजलं असं माझ्यासोबत काय काय झालं होतं. आज आपला रसायनशास्त्राचा पेपर होता. सकाळी घरून निघलो घरून सकाळी उठण्याकरता उशीर झाला म्हणून आईनं काही नाश्ता पण नव्हतं करून द्यायला. मग काय आपल्याला टेंभुर्णीमध्ये येऊन काहीतरी खाणं होतं. नंतर काय टेंभुर्णीमध्ये आलो नाही तर लहान असं वडापाव बघून म्हणलं काय करायचं आता खाणंच पडणार आहे. फिर क्या इस बिना शक्कर वाले गर्म पानी को पी के हम निकल गए हमारे कॉलेज के लिए. कॉलेज में आके देखा कि सब लड़के भी आ चुके हैं यहाँ पे. अरे लड़के लोग घुस गए हैं, बंदे लोग को कॉल कर दे. नंतर काय केमिस्ट्रीचा पेपर सोडता आम्ही बंदे लोक आणि लडके लोकचं भांडण मिटवलं. आणि जेव्हा फोन आपल्या बॅगेत होता तेव्हा आपल्या एका मित्राचे आपल्याला 17.5 मिस कॉल येऊन गेले. म्हणलं चला लवकर जाऊ आपण त्याला भेटायला. नंतर काय 100च्या स्पीडनं गाडी आणली आपण बस स्टँडवर बघतो तर काय इथं नव्हते. म्हणलं कुठे गेले म्हणे बिकानेरवर. मग काय बिकानेरवर आलो आणि हे मी यायच्या आधीच खाऊन बसले होते. म्हणलं मी पण लस्सी पिऊन घेतो आता. बाद में हम चले गए बिना बोला एंगेजमेंट पे खाना खाने के लिए. खाने में गुलाब बांबू पापड्या और वांगे की भाजी थी. नंतर एवढं भारी जेवण केल्यानंतर पचवायचं पण होतं ना. आता प्रगट दिन पण होता म्हणून आलो गजानन महाराजच्या मंदिरावर आणि मंदिर खूप भारी दिसत होतं. हा नारा म्हणून आलो आम्ही समोर आणि आमच्या देऊळगाव राजाकडचं शेगाव म्हणजेच आमचं कुंभारी येथील गजानन महाराजचं मंदिर परिसर हा खूप मस्त पद्धतीने नटलेला होता. आणि माझा विचार चालला होता की त्याला सगळे सिनेमॅटिक व्हिडिओ काढाव आणि मी सिनेमॅटिक व्हिडिओ काढायच्या नादात माझी चप्पल खाली चोरी गेली. मला हे पण माहित नाही झालं. जाने दो हमारा कोई जबरा फैन फॉलोअर हमारी चप्पल लेके गया होगा अगले प्रगट दिन को वापस कर देगा. बीकानेर में और एंगेजमेंट में ठूस ठूस के खाने के बाद इनका पेट नहीं भरा था. इन राक्षसों को क्या खाना था मेरे को पता नहीं था. इन राक्षसों ने बोला गोला खाना. इनको गोला खिलाया मैंने फिर. आणि हा गोळा खाल्ल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. आणि ना आज चप्पल चोरी गेली ते जाऊ द्या पण सगळ्यांनी फॉलो करून घ्या मग तेवढी नवीन चप्पल घेण्याकरता.